देवा माझ्या नवऱ्याला अक्कल होतं सगळं ठीक होऊ दे रे देवा. आता माझ्या पाया पड. का म्हणजे अगं नवरा आहे ना मी तुझा. मग काय झालं? अगं ते बोलतात ना नवरा हा पती परमेश्वर असतो. मग मी तुझा नवरा आहे, पती परमेश्वर आहे. पाय पड. मी आणि तुझ्या पाया वाट बघ. आणि तसंही तू माझा नवरा नाहीये. अगं मी नवरा नाहीये. मग नवरा कोण आहे? म्हणजे तू डिवोर्स घेतलास माझ्याशी, चीट केलास मला. अगं कोटाडी वडाला 7-7 फेऱ्या मारायची आणि आता असं डिवोर्स घेणार तू जरा मेंटल आहेस का? तू माझा नवरा नाहीयेस, तू माझा मित्र आहेस. मी मित्र आहे. मग नवरा कोण आहे? डोकं पडलेस का रे? असं गळा असं करू नको. कळलं ना? मी पण करू शकतो, पण पोरींना काय करू शकत नाही म्हणून मी काय करत नाही. समजलं ना? करून तर बघ. गरज नाही, नको पाया पडू. चाल. अरे पडणार पण नव्हते. तू आणि पती परमेश्वर आहेच. माझ्याशी लग्न झालंय ना, नशीब समज. एक्सक्यूज मी प्रगती भोसले, तुझं माझ्याशी लग्न झालं ना, हे तुझं नशीब समज. गरज नव्हती, मग काय केलं की लग्न? ऑप्शन नव्हता. कळलं? म्हणजे मी तुझ्यासाठी ऑप्शन आहे ना. राहू दे, हे ऑप्शन आहे तुझ्यासाठी. तसं म्हणायचं नव्हतं. राहू दे. सॉरी पण नको. मित्र कसा जवळच असतो ना सगळ्या. आमचं झालो मी आता. अरे तुझ्या नावाचं मंगळसूत्र घातलंय मी. नको नाही तुझ्यासाठी उखाणा घेऊ. लगेच घे. घेत्या लगेच घे. उर्दू मध्ये प्रेमाला म्हणतात इश्क. इश्क. हिंदी मध्ये म्हणतात प्यार. उर्दू मध्ये प्रेमाला म्हणतात इश्क आणि हिंदी मध्ये म्हणतात प्यार. संजय रावांचं नाव घेते ते मेळे की खांदे येतील 4 खांदे. तू माझ्या पैसे लुबाडले तू माझ्या